नमस्कार. अथकला संग्रह या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे दोन प्रकारचे तोरण कशी बनवायचे आहेत ते बघणार आहोत. तर बघा, एक तोरण ज्याला आपण पांढरा बेस आणि रंगीत पाने बनवलेली आहेत. दुसरा तोरण ज्याला आपण पिवळा बेस आणि हिरव्या कलरची पाने बनवलेली आहेत. ठीक आहे, दोन्हीही तोरण सुंदर दिसून येत आहेत. तर आपल्याला हे दोन्हीचे बेसेस सेम आहेत, फक्त जे पानं आपण अटॅच केलेली आहेत ती वेगळी आहेत. ठीक आहे, तर आपल्याला हे बेस आणि हे दोन प्रकारची पानं आजच्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. तर सुरुवात करूया. पहिल्यांदा आपल्याला एका वायरमध्ये 10 पिवळे मोती ओवून घ्यायचे आहेत. हे सर्व मोती आपण 5 नंबरचेच यूज करणार आहोत. तुम्हाला हवे असल्यास 6 नंबरच्या मोत्याने देखील बनवू शकता. त्यानंतर गाठीच्या जवळच्या मोत्यातनं सुई काढायची आहे, गोल बनवायचा आहे आणि एका मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे. त्यानंतर इथे 7 मोती ओवून घ्यायचे आणि ज्या मोत्यातनं सुई काढली तो एक आणि त्याच्या समोरचा एक, अशा 2 मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे. ठीक आहे, आता इथे आपल्याला 4 पिवळे मोती ओवून घ्यायचे आहेत. 4 पिवळे मोती ओवल्याच्या नंतर बाजूचे हे 3 मोती खालून मोजायचे, 3 मोती आणि खालच्या ज्या गोलमधले 2 मोती, ह्या 5 मोत्यातनं सुई काढून घ्यायची. आता आपल्याला तिसरी पाकळी बनवायची आहे, जी की थोडी मोठी असेल. त्यासाठी आपल्याला 8 पिवळे मोती ओवून घ्यायचे आहेत. 8 पिवळे मोती ओवल्याच्या नंतर परत हे 3 आणि खालचे 2. ठीक आहे, 3 आणि 2, 5 मोत्यातनं सुई आपल्याला काढायची आहे. त्यानंतर पुन्हा आता छोटी पाकळी बनवायची. 4 मोती ओवायचे आणि बाजूचे 3 आणि खालचे 2, ह्या 5 मोत्यातनं काढायची. परत एकदा आपल्याला अशा प्रकारे छोटी पाकळी बनवून घ्यायची आहे. बघा, हीच प्रोसेस आपण कालचं जे ब्रेसलेट आहे त्यामध्ये यूज केलेली आहे. तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा. त्यामध्ये आपण अजून स्लोली सांगितलेलं आहे, तर तुम्हाला अजून चांगल्या प्रकारे लक्षात येईल. तर बघा, ही अशा प्रकारे आपण हे जी आपली 5वी पाकळी, छोटी जी पाकळी आहे ती बनवून घेतलेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, आता जे मागचं जे गोल आहे पूर्ण, ठीक आहे, त्या पूर्ण मोत्यातनं सुई फिरवायची आणि ती जी मोठी पाकळी आहे त्या मोठ्या पाकळीच्या स्ट्रेट वरती यायचं आहे पहिल्या मोत्यापर्यंत. ठीक आहे, ते जे कॉमनचे 3 मोती झाल्यावर जो पहिला मोती येतो, वेगळा मोती, त्या मोत्यातनं सुई इथे काढून घ्यायची आहे. ठीक आहे, बघा, हे बाजूचे 3 मोती झाले. त्यानंतर ह्या पहिल्या मोत्यातनं आपण सुई काढली. आता इथे 5 मोती आहेत टोटल. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचं आहे, जसं आपण खालच्या ह्या पाकळ्या बनवल्या 5, 2 छोट्या, मध्ये एक मोठी, त्यानंतर 2 छोटी, तसेच सेम आपल्याला याच्यावर बनवायचं आहे. 2 छोट्या, मग एक मोठी आणि 2 छोट्या. ठीक आहे, चला तर मग सुरुवात करू. त्यासाठी बघा, परत आपल्याला सेम रिपीट करायचं आहे. 7 पिवळे मोती ओवायचे, त्या पहिला एक आणि त्याच्या समोरचा एक, ह्या 2 मोत्यातनं सुई काढायची. त्यानंतर 4 मोती ओवायचे, बाजूचे 3 आणि खालचे 2, ह्या 5 मोत्यातनं सुई काढायची. आत्ता जी आपण प्रोसेस केली तेच इथे आपल्याला रिपीट करायची आहे. त्यानंतर पुढे मोती आणायचा आहे, सुई आणायची आहे. 8 मोती ओवायचे आहेत. त्यानंतर बाजूचे 3 आणि खालचे 2, ह्या 5 मोत्यातनं सुई काढायची. म्हणजे आपली ही मधली आणि मोठी पाकळी तयार झाली. त्यानंतर आता 2 छोट्या पाकळ्या, समोरच्या मोत्यातनं सुई काढली. 4 मोती ओवून घेतले. त्यानंतर बाजूचे 3 आणि खालच्या 2 मोत्यातनं सुई काढून घेतली. ठीक आहे, त्यानंतर अजून एक छोटी पाकळी बनवायची आहे. त्यासाठी समोरच्या मोत्यातनं सुई काढली. परत 4 इथे पिवळे मोती ओवून घेतलेले आहेत आणि बाजूच्या 3 मोत्यातनं सुई काढून घ्यायची. आता आपल्याला समोरच्या 2 मोत्यापर्यंत जायचं नाही आहे. आता आपल्याला डावीकडे यायचं आहे. ठीक आहे, परत सेंटरला आणायचं आहे. डावीकडच्या त्या 2 मोत्यातनं ती जी मोठी पाकळी आहे ना, त्यातला जो वरचा मोती आहे तिथपर्यंत फिरवत न्यायचा आहे. ठीक आहे, ती जी आत्ताची जी सेंटरची मोठी पाकळी आहे त्यातला जो पहिला मोती आहे, म्हणजे हे कॉमनचे 3 मोत्याच्या नंतरनं तो जो चौथा मोती येतो किंवा जो वेगळा असलेला पहिला मोती आहे, त्या मोत्यातनं सुई आपल्याला काढून घ्यायची आहे. तर इथे बघा, आपलं ही पान नंबर 1 जो आहे तो तयार झालेला आहे. आता ह्याच्या आपण पिवळ्या कलरमध्ये, लाल कलरमध्ये, भरपूर जेवढे तुम्हाला हवे असतील तेवढे हे आपल्याला अशी बनवून घ्यायचे आहे. ठीक आहे, जसं हा तोरण नंबर 1मध्ये आपण इथे अटॅच केलेली पानं आहेत, हे पान तयार झालेले आहे. ठीक आहे, जसं आपण इथे पिवळ्या कलरचं बनवलं, तुम्हाला ज्या कलरचं बनवायचं असेल त्या कलरचं तुम्ही इथे हे बनवून घेऊ शकता. आता राहिला बेसचा प्रश्न. ठीक आहे, आता हा जो बेस आहे, तर बेससाठी काय केलं आपण, हे एवढी प्रोसेस केली आणि हेच आता रिपीट करत जायचं. जसं आपण ही दुसरी पाकळीचे 5 दुसऱ्या फुलाचे 5 पाकळ्या बनवल्या ना,
तशाच आपल्याला ह्या वरच्या 5 मोत्यांवर 5-5 पाकळ्या बनवत जायच्या आहेत आणि ही जी लांबी आहे ती वाढवत जायची. किती वाढवायची? तर तुम्हाला जेवढ्या साईजचे तोरण हवे असेल तेवढ्या साईजपर्यंत तुम्हाला हे वाढवून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर हे झाला याचा बेस तयार. बेस तयार करण्यासाठी आता जे पाकळी बनवली, आता जे पान बनवलं त्याला वाढवायचं आहे आणि हे जे खालचे पानं आहेत ते एवढीच बनवायचं. त्यानंतर इथे गाठ मारून आपल्याला धागा कट करून घ्यायचा आहे. हे असे पानं बनतील आणि त्याला वाढवत गेल्यावर त्याचा बेस बनेल. ठीक आहे. आता आपण ही अशी लांब बेस बनवून घेतलेली आहे बघा इथे पिवळ्या कलरची. आता हे बेस बनल्यावर आता ह्याला आपल्याला पानं बनवायची आहेत. आता बघा पहिल्या नंबरचा तोरण पण सेम आहे, सेम बेस आहे, फक्त पानं अशा प्रकारची आहेत. आणि जे दुसऱ्या नंबरचा तोरण आहे त्याला हाच बेस आहे, पान मात्र वेगळे आहे, या प्रकारचे आहे. ठीक आहे. आता आपल्याला हा जो दुसऱ्या नंबरचा पान आहे तो बनवायचा आहे. ठीक आहे. तर बघूया तो कसा बनवायचा. त्यासाठी आपल्याला एका वायरमध्ये 10 हिरवे मोती ओवून घ्यायचे आहेत. 10 हिरवे मोती ओवल्यावर गाठीच्या जवळच्या मोत्यातनं सुई काढायची. 3 ते 4 मोत्यातनं सुई काढल्यावर आपल्याला इथे आता 7 मोती ओवून घ्यायचे आहेत. जसं आपण पहिलेचं बनवलं होतं सेम तसंच 7 मोती ओवून घ्यायचे. खालच्या 2 मोत्यातनं सुई काढायची. ज्या मोत्यातनं सुई आता बाहेर काढली तो एक आणि त्याच्यासमोरचा एक. ठीक आहे. आता 4 मोती ओवायचे आहेत. 4 मोती ओवल्यानंतरनं बाजूचे 3 आणि खालचे 2 ही पण प्रोसेस आपण रिपीट केलेली आहे. बाजूचे 3 खालचे 2 ह्या मोत्यातनं सुई काढली. आता तिसरी पाकळी आपल्याला वेगळी बनवायची आहे. त्यासाठी आपल्याला इथे 12 हिरव्या कलरचे मोती ओवून घ्यायचे आहेत. पहिले बघा इथे 12 मोती आपण इथे ओवून घेतलेले आहेत. त्यानंतरनं एक मोती मागे करायचा. समोरचा एक जो मोती आहे त्यातनं सुई आपल्याला काढून घ्यायची आहे. आता इथे आपल्याला मात्र 7 मोती ओवून घ्यायचे आहे. ठीक आहे. 7 मोती ओवायचे दुसऱ्या साईडला. आणि आता बघा बाजूचे जे 3 मोती आहेत, बाजूच्या पाकळीतले 3 आणि खालचे 2 ह्या 5 मोत्यातनं पूर्वीप्रमाणे सुई काढून घ्यायची आहे. ठीक आहे. आपली बघा ही सेंटरची पाकळी इथे वेगळी बनवलेली आहे. त्यानंतरनं परत त्या 2 छोट्या पाकळ्या होत्या 4-4 मोत्यांच्या त्या आपल्याला इथे बनवून घ्यायच्या आहेत. 4 मोती ओवायचे आणि बाजूचे 3 आणि खालच्या 2 मोत्यातनं काढायची. परत 4 मोती ओवायचे आणि बाजूचे 3 आणि खालच्या 2 मोत्यातनं सुई काढून घ्यायची. तर आपलं हे जे पान नंबर 2 आहे, डिझाईन नंबर 2, तर हे पान जे आहे ते तयार झालेलं आहे. आता बघा आपल्याकडे बेस पण झाला आहे आणि ही दोन्ही प्रकारची डिझाईन्सची हे जे दोन्ही पानं आहेत ते पानं तयार झालेली आहेत. ठीक आहे. तर तुम्हाला ज्या तोरणाचा जो कोणता डिझाईन बनवायचा असेल त्या तोरणाचे पानं आणि तसा बेस तुम्हाला बनवून घ्यायचा आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, ह्या बेसला ही पानं अटॅच करून घ्यायची आहेत. दोन्ही पानं सेम पद्धतीने अटॅच करायची आहेत. तर आपण एक पान अटॅच करून दाखवूया कसं आपल्याला अटॅच करायचं आहे. तर तुम्हाला ज्या डिझाईनचे पान अटॅच करायचं असेल ते तुम्ही इथं अटॅच करू शकता. त्यासाठी काय करायचं बघा, हे पहिलं जे फूल आहे त्यातली दुसरी पाकळीतला तो जो टोक आहे, दुसऱ्या पाकळीचा जो टोक आहे त्यातनं आपण सुई बाहेर काढली. बाहेरच्या दिशेने धागा आलेला आहे. आता इथे आपल्याला 2 हिरवे मोती ओवायचे आणि हे जे पान आहे ह्यातला सेंटरचा मोती ओवायचा, मोती बघायचा. ठीक आहे. बघा 9 खाले सोडतील आणि 10वा जो मोती आहे, ठीक आहे, सेंटरचा जो मोती आहे त्या मोत्यातनं सुई आपल्याला काढायची. दुसऱ्या साईडला एक हिरवा मोती ओवायचा. आता जो पहिला हिरवा मोती होता ना त्या मोत्यामध्ये आपल्याला अपोजिट साईडने सुई ओवायची आहे. ठीक आहे. ज्या दिशेने आता आपण दोरी काढली त्याच्या विरुद्ध दिशेने आपल्याला सुई ओवायची आहे. आणि आता काय करायचं, तो जो बेस आहे ठीक आहे त्याला चांगलं टाईट ओढून घ्यायचं आहे जेणेकरून तो एकदम बेसच्या जवळ येईल. बेसच्या जवळ येईल असं आपल्याला टाईट त्या पानाला ओढून घ्यायचं आहे. त्यानंतरनं काय करणार, आता तो जो बेस आहे बेसचा एकदम खालची जी पाकळी आहे, ठीक आहे, खालची जी लाईन आहे बघा इथे खालची लाईन, ह्याच्यामध्ये 4 मोती आपल्याला दिसत आहेत. त्यातला तो जो पहिला मोती आहे त्या मोत्यातनं सुई काढायची आणि कसं बाहेरून आतमध्ये घ्यायचं आहे. ठीक आहे. बाहेरून आतमधल्या दिशेला आपल्याला सुई इथे ओवून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे बघा हे चौकोनी करून आपण इथे अटॅच करून घेतलेला आहे. आता आपल्याला काय करायचं, समोरचा जो एक भाग तयार होत आहे तो सोडून टाकायचा आणि आता त्याच्या समोर मधला एक भाग सोडून टाकायचा आणि त्याच्या समोर जायचं आहे. कसं जाणार, आता सुई आपल्याला फिरवायची आहे. फिरवत न्यायचा आपल्याला ह्या मधला तो जो गोल आहे, त्याची मोठी पाकळी आहे
त्या पाकळीतनं सुई फिरवायची आहे. जसं आपण व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे त्याप्रमाणे तुम्हाला सुई फिरवायची आहे. मधली एक पाकळी सोडून टाकायची, कारण कसं मग ते खूपच जास्त गच्च होईल आणि ते चांगलं दिसणार नाही. त्यामुळे मधली पाकळी सोडायची, त्याच्या समोरच्या पाकळीवर जायचं आहे. समोरच्या पाकळीमध्ये देखील आपल्याला कुठं जायचं, तर ती जी दुसरी पाकळी आहे, छोटी जी पाकळी आहे दुसऱ्या नंबरची, बाहेरच्या दिशेने मोजल्यावर दुसऱ्या नंबरची जी छोटी पाकळी येते त्याच्या टोकातनं सुई काढायची आहे बाहेरच्या दिशेने. ठीक आहे, बघा टोकातनं सुई काढली बाहेरच्या दिशेने. परत रिपीट आपल्याला इथे 2 हिरवे मोती ओवायची. त्यानंतर ह्या पानाचा सेंटरचा जो मोती आहे त्या मोत्यातनं सुई आपल्याला ओवून घ्यायची आहे. परत एक हिरवा मोती ओवून घ्यायचा आहे आणि जो पहिला हिरवा मोती आहे त्यामध्ये आपल्याला अपोजिट साईडने सुई ओवून घ्यायची आहे. ठीक आहे, अपोजिट साईडने ओवलेला आहे इथे. परत काय करायचं, आता खालची जी लाईन दिसत आहे ज्यामध्ये 4 मोती दिसत आहेत त्यातला जो पहिला मोती आहे त्या मोत्यातनं सुई आपल्याला काढायची. अपोजिट साईडने बाहेरच्या दिशेने सुई काढायची आहे, मधल्या दिशेने नाही. ठीक आहे, अशा प्रकारे ही 2 पानं अटॅच झाली. आता आपल्याला काय करायचं, परत समोरचं पान अटॅच करण्यासाठी मधला एक जो गोल आहे तो सोडून टाकायचा आणि त्याच्या समोरच्या गोलवर जायचं आहे. ठीक आहे, तर बघा अशा प्रकारे समोरच्या गोलवर आलेलो आहोत. परत इथे 2 हिरवे मोती ओवायचे. त्यानंतर पानाचा सेंटरचा मोत्यातनं आपल्याला सुई ओवून घ्यायची आहे. आता बघा आपण ही 2 नंबरच्या डिझाईनची पान इथे ओवून दाखवत आहोत. 1 नंबरची डिझाईन जी आहे ती देखील तुम्हाला अशा प्रकारेच ओवून म्हणजे हे अटॅच करून घ्यायचं आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपल्याला ह्या बेसला ही पानं अशा प्रकारे अटॅच करून घ्यायची आहेत. आणि बघा आपलं हे सुंदर असं तोरण बनून तयार झालेलं आहे. तुम्हाला जेवढ्या लांबीचं हवं असेल तेवढ्या लांबीचं तुम्ही हे असं बनवून घेऊ शकता. आणि बघा दोन्ही एंड्सला आपल्याला इथे लूप्स पण आलेले आहेत. असं डायरेक्टली आपल्याला हे विथ लूप हे जे बेस आहे ते बनवलेलं आहे. तर अशा प्रकारे हे दोन्ही तोरण जे आहेत आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलेले आहे. आता ही जी पानं आहेत आपण असं तोरणाला अटॅच न करता असं फुलांमध्ये ठेवून देखील याला डेकोरेट करू शकतो. ही जी फुलं आहेत जे आपण या व्हिडिओमध्ये दाखवलेली आहेत ती फुलं आपण ऑलरेडी कसे बनवायचे आहे शिकलेलं आहे. जर त्याचा व्हिडिओ बघायचा असेल तर लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते, तुम्ही तिथून बघून घ्यायचं आहे. बघा हे लाल आणि ग्रीन कलर कॉम्बिनेशन तर खूपच सुंदर दिसून येत आहे. आणि इथे अशी ही सुंदर अशी 8 जी पानं आहेत ते बसवलेली आहेत. तर कुठल्याही डिझाईनची पानं तुम्ही इथे हे बसवून घेऊ शकता. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही पानं 2 प्रकारची पानं आणि 2 प्रकारचे तोरण कसे बनवायचे आहे ते बघितलेलं आहे. तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. तुम्ही कोणत्या प्रकारचे तोरण बनवणार आहात, तुम्हाला 2 पैकी कुठला तोरण सगळ्यात जास्त आवडला ते देखील कळवा. आमचं चॅनल अथक कला संग्रह याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून आमचे नवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. धन्यवाद.